माझ्या बापानं आयुष्यभर पैसा कमवला, पण शेवटी जाताना कपाळाचा रुपया सुद्धा घेऊन गेला नाही. ज्यावेळेला मी कर्नाटकामध्ये कीर्तनाला गेलो होतो त्यावेळेला त्या गावामध्ये अशी परंपरा होती की एखादा व्यक्ती वारला की त्याच्या कपाळाला रुपया लावतात आणि जाळतात. शक्यतो अशी परंपरा आपल्या भागाकडे तरी नाहीये, पण त्या व्यक्तीला चार चौघांच्या खांद्यावरून येत असताना समोर बँजोही वाजवतात बरं का. कपाळाला रुपया लावतात, सरणावर ठेवतात, प्रेत जाळतात. जाळल्यानंतर 3 दिवसानं त्याला आपण माती म्हणतो किंवा राख सावरायला जातात. राख सावरायला गेल्यानंतर त्या जो मेलेला व्यक्ती आहे त्याच्या अपत्याला समोर बोलवतात आणि राख नाही गोळा करत, तो कपाळाला लावलेला रुपया शोधतात. तो कपाळाला लावलेला रुपया शोधला की त्याच्या अपत्याला तो रुपया असा वरती सगळ्यांना दाखवायला सांगतात आणि डाव्या हाताने बोंब मारायला सांगतात आणि एक वाक्य बोलायला सांगतात, माझ्या बापानं आयुष्यभर पैसा कमवला, पण शेवटी जाताना कपाळाचा रुपया सुद्धा घेऊन गेला नाही. विचार करा, याच्यातून आपण काय शिकू शकतो? सगळं मिळवून सुद्धा शेवटी जाताना एक रुपया सुद्धा तुम्हाला कपाळावरचा घेऊन जाता येत नसेल तर आपण कशात सुख शोधतोय?